नमस्कार मंडळी, मी अवधूत आपटे. आज तुम्हाला घेऊन जात आहे एका नवीन डेस्टिनेशनला, ज्याचं नाव आहे लंकावी. लंकावी हे एक मलेशियामधलं छोटंसं एक आयलंड आहे. साधारण एक 60 स्क्वेअर किलोमीटर ते एरिया असलेला हा एक इंडिपेंडंट मलेशियाचाच भाग आहे, पण त्याला एक इंडिपेंडंट सॉव्हरेंटी त्यांनी दिलेली आहे. हा पूर्णतः टॅक्स फ्री एरिया आहे. आयलंड असल्याकारणाने चारही साईडला समुद्र आणि सुंदर समुद्रकिनारे लाभलेला हा एक छोटासा टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. बँगलोरपासून 3.5 तासाच्या अंतरावरती हे सुंदर बेट आहे. आता थोडंसं कॉस्टिंगबद्दल बोलूया. इंडिगो एअरलाईन्सचं जर तुम्ही तिकीट काढलं तर साधारण 18,500 ते 19,000पर्यंत तुम्हाला राऊंड ट्रिप मिळते. आता माझ्या मित्रांनी पुण्याहून काढलं होतं, त्यांचं 21,000 रुपये झालं होतं. तर फ्लाईट रूटिंग असं आहे की आमचं होतं गोवा टू बँगलोर. रात्री 11:30ची फ्लाईट होती, ज्याला कनेक्टिंग फ्लाईट पहाटे 3:30 वाजता होती. म्हणजे मध्ये ट्रान्झिट टाईम 2-2.5 तासाचा होता. आता हा आहे हे दृश्य आहे सुंदर बँगलोर एअरपोर्टचं, जे इंडिगोची फ्लाईट लँड झाली होती टर्मिनल 1ला, आणि टर्मिनल 1हून आम्ही चाललो होतो टर्मिनल 2ला. आता टर्मिनल 2ला जाण्याकरता ह्या इंटरकनेक्टिंग बसेस आहेत, ज्या दर 10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी एक टर्न मारत असतात. हा अतिशय सुंदर आर्किटेक्चरल मार्बल म्हणता येईल असा हा टर्मिनल 2 आहे बँगलोरचा. बरंचसं साम्य ह्याचा चांगी एअरपोर्टशी करता येईल, जिकडे ग्रीनरी आणि व्हेजिटेशनचा प्रचंड उपयोग केलेला आहे एअरपोर्टच्या आतमध्ये. इकडे खूप प्रमाणामध्ये बांबूचा उपयोग केलेला आहे, पण अतिशय सुरेख इंटिरियर्स आहेत. एखादा इंटरनॅशनल एअरपोर्टच्याही तोडीस किंवा त्यापेक्षाही सुंदर असा हा एअरपोर्ट आहे. हा सुरू होऊन साधारण 16 महिने झालेत आता, आणि माझी पहिलीच वेळ होती टर्मिनल 2वरून जायची. आता कमिंग बॅक टू द कॉस्टिंग, लंकावी हा टॅक्स फ्री असल्याकारणानं तिकडे कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे. जसं तुम्ही 5% व्हॅट किंवा 10% व्हॅट, ऑलमोस्ट इवन दुबईमध्ये सुद्धा तिने आता 5% व्हॅट इम्पोज केला आहे, तसा लंकावीला 1 रुपयाचा पण टॅक्स नाही आहे. तर एकमेव टॅक्स जो आहे तो त्या 10 रिंगेट पर रूम हा टुरिझम टॅक्स म्हणते कलेक्ट करतात. तो सोडला तर बाकी कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला तिकडे द्यावा लागत नाही. आम्ही आमच्या बॅगेज गोवा एअरपोर्टला चेक इन केल्यामुळे बॅगेज आमचं थ्रू चेक इन झालं होतं लंकावीपर्यंत. बँगलोर एअरपोर्टला फक्त आम्हाला इमिग्रेशन आणि सिक्युरिटी क्लिअर करून बोर्डिंग गेटकडे मी जात होतो. आता हा भाग आहे ड्युटी फ्रीचा. आता सिन्स लंकावीला मी जात असल्यामुळे ड्युटी फ्रीमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता, कारण का लंकावीचे रेट हे प्रॉब्ली जगामध्ये सगळ्यात स्वस्त रेट्स आहेत. आम्ही 6 वर्षापूर्वी लास्ट गेलो होतो, त्यावेळेला शिवाज रिगलची 1 लिटरची बॉटल जी मुंबई एअरपोर्टला त्यावेळेला 2100 रुपयाला होती, ही लंकावीमध्ये 900 का 1000 रुपयाला होती. C7 गेट बऱ्यापैकी लांब असल्यामुळे आम्ही बग्गीचा उपयोग केला होता, जी ऑलमोस्ट सगळ्या एअरपोर्टवरती हल्ली अवेलेबल असते. ड्युटी फ्री एरिया आणि एक अतिशय सुंदर इंटिरियर्स असलेला हा टर्मिनल आहे बँगलोर टर्मिनल 2. मॉडर्न आर्किटेक्चर आणि नॅचरल, ज्याला आपण नॅचरल म्हणण्यापेक्षा काय, ह्याचा सुरेख संगम त्यांनी केलेला आहे. हे बग्गीने आम्हाला सोडलं होतं टर्मिनल C7 गेटच्या ऑलमोस्ट जवळ, आणि हे दृश्य आहे सिंगापूर डिपार्चर हॉलचं. ABCD असे त्यांनी 4 झोन्स केलेले आहेत. हा एस्केलेटर आहे जो आम्हाला C7 गेटकडे खाली घेऊन जातो आहे. लंकावीबद्दल परत बोलायचं झालं तर लंकावी हा अतिशय छोटा एअरपोर्ट आहे, जिकडे दिवसातून साधारण 20 किंवा 25 फ्लाईट्स येतात. एअरपोर्टला जायला टारमॅक बसेस किंवा एरोब्रिजवर असं काही नाही आहे.
चालत चालतच तुम्हाला टर्मिनल बिल्डिंगपर्यंत जावं लागतं. ही होती इंडिगोची फ्लाईट जी निघाली होती बँगलोरहून लंकावीला. हा लाल कलरमध्ये दिसणार आहे टर्मिनल 2 बँगलोर एअरपोर्टचा. पहाटे 4:45ला निघालेली फ्लाईट साधारण लोकल टाईमप्रमाणे 10:15ला लंकावीमध्ये लँड झाली. 2.5 तासाचा टाईम डिफरन्स आहे लंकावीमध्ये आणि भारतामध्ये. तेव्हाचे सकाळचे 10:15 झालेले होते. आणि लंकावी हे बेसिकली बेट असल्याकारणानं चारी साईडला समुद्र आहे आणि वर्षभर जसं सिंगापूरला वर्षभर पाऊस पडतो तसा लंकावीलाही वर्षभर पाऊस पडतो. त्यामुळे ग्रीनरी इकडची कायम दिसते तुम्हाला. हा एक छोटासा एअरपोर्ट लंकावीचा. जे काही आम्ही आलो त्यावेळी एक मलेशियन एअरलाईनचं एक विमान आलेलं होतं आणि चालत चालत तुम्ही आता जाता विमानापासून अरायवल बिल्डिंगला. इकडे अरायवलला त्यांनी 2 भाग केलेले आहेत. एक आहे डोमेस्टिक अरायवल करता आणि एक आहे इंटरनॅशनल अरायवल करता. यांना इमिग्रेशन क्लिअर करायचं आहे. लंकावीमध्ये अजून एक सुंदर गोष्ट अशी आहे की गोव्यासारख्या तुम्हाला इकडे सेल्फ ड्राईव्ह गाड्या मिळतात, पण अतिशय इकॉनॉमिकल, गोव्यापेक्षाही खूपच इकॉनॉमिकल गाडीचा रेट इकडे आहे. आम्ही इनोवा हायर केली होती, याचा हे वॉचर तिकडे दिलेलं आहे. इनोवा 4 दिवसाकरता आम्ही 10,000 रुपये पे केले होते, म्हणजे रफली 2,500 रुपये दिवसाला. इनोवा घेताना आम्ही एक पूर्ण व्हिडिओ काढला होता, इनोवाचा व्हिडिओ काढला होता की कुठल्या पद्धतीने मला गाडी मिळाली आणि कुठल्या पद्धतीने मला ती परत द्यायची आहे. हे खाली जे लंकावी बुक जे लिहिलेलं आहे हा त्यांचा डेडिकेटेड पार्किंग लॉट आहे, जिकडनं तुम्हाला इथे टाईम टू टाईम गाडी डिलिव्हरी करतात आणि बरोबर तुमचा जो कलेक्शन टाईम आहे त्यावेळेला पण त्यांचा माणूस इकडे येऊन थांबलेला असतो. खूपच सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज सेक्टर आहे. तुम्ही प्री बुक केले नाही तरी तुम्हाला तिकडे लोकल टॅक्सी मिळू शकते, लोकल टॅक्सी किंवा लोकल रेंट कार. आम्ही बुकिंग केलं होतं दयांग बे या हॉटेलमध्ये, ज्याचा हा रिसेप्शन एरिया आहे आणि अतिशय सुरेख हॉटेल आहे, समुद्राच्या किनाऱ्याला लागलेला आहे. हा रूम आम्ही बुक केला होता, हा सूट रूम होता, ज्याच्यामध्ये एक सोफा कम बेड बाहेर होता, एक छोटंसं किचनेट टाईप आणि सिटआउट एरिया होता, ज्याच्यामध्ये किचन, मायक्रोवेव्ह, एक केटल वगैरे हे प्रोव्हाइड केलेलं होतं आणि समुद्राचा ॲक्सेस किंवा समुद्राचा व्ह्यू असलेला हा रूम होता. अतिशय सुंदर स्विमिंग पूल, इन्फिनिटी स्विमिंग पूल या हॉटेलचा आहे, ज्याचा अनुभव आम्ही दुसऱ्या दिवशी घेतला होता. नॉर्मल हॉटेलप्रमाणे इकडे स्पा आहे, जिम आहे, अशा बरेच फॅसिलिटीज आहेत. रूम साईज भाड्याच्या मनाने खूपच छान होती. या रूमकरता आम्ही पे केले होते 4,800 रुपये पर डे. हे 3 लोकांकरता इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होतं. आता एवढी फॅसिलिटी असलेलं हॉटेल आपल्याला भारतात सी फेसिंग मे बी आपण तिप्पट किंवा चौपट याचं रेंट असेल. ह्याला 2 बाथरूम्स होते, एक ड्रायिंग एरिया होता, एक किचनेट होतं आणि एक सिटिंग एरिया होती. अतिशय सुंदर रूम होता आणि दयांग बेची प्रॉपर्टी तर अतिशय सुरेख आहे, म्हणजे इंडियन्स वुड लव टू स्टे हिअर. आता हा समोर या दयांग बेचा पार्किंग बे आहे, याच्यामध्ये साधारण 100 गाड्यांचा पार्किंगची जागा आहे आणि हा रिसेप्शन एरिया बाहेरनं काढलेला. लंकावीमध्ये रस्ते अतिशय सुरेख आहेत. तुम्ही कुठनंही आम्ही गाडी जी हायर केली होती एअरपोर्टवरून, जी आम्ही पिकअप केली होती ती आहे, अतिशय सुंदर आहेत. रस्ते क्लिअरली मार्क केलेले आहेत. तुम्ही तुमचं डेस्टिनेशन, जसं आता तुमचं हॉटेल कुवामध्ये असेल किंवा सेलँगला असेल तर तुम्ही तो सेलँग फक्त एक शब्द लक्षात ठेवा आणि कुठनंही फिरून आलात की कुवाचे साईनबोर्ड बघायचे. इकडे GPS शिवाय तुम्ही सहजपणे गाडी चालवू शकता, अतिशय काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स चालतं, राईट हँड साईड ड्रायव्हिंग आहे. नमस्कार, सुरुवात करत आहे डे 2ला ॲक्टिव्हिटीजनं. सुरुवातीला मी गेलो होतो ब्रेकफास्ट करायला
यांच्या इन हाऊस रेस्टॉरंटमध्ये. कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट याला म्हणता येईल का. बऱ्याच प्रकारचे ब्रेड, बऱ्याच प्रकारचे केक, बऱ्याच प्रकारचे 2 प्रकारचे ज्युसेस, त्याच्यानंतर काही व्हेजिटेरियन, काही नॉन व्हेजिटेरियन, फ्रेश फ्रूट्स, सिरियल्स, त्याच्यानंतर असे नॉर्मल जे जिन्नस असतात, चहा, कॉफी, हे सगळे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले होते. आमलेट एक लाईव्ह स्टेशन पण होता, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने आमलेट करून घेऊ शकत होतात. ब्रेड होते, टोस्टर होता, जॅम्स होते, 2 प्रकारचे सिरियल्स होते, थोडेसे ड्रायफ्रूट नाही म्हणता येणार आपल्याला, पण ग्रीन सॅलड टाईपचे डिशेस होत्या. राईस होता. तर बेसिकली देर वॉज समथिंग लिटल बिट टू सूट एव्हरी नॅशनॅलिटी. व्हेजिटेरियन करता त्यांनी एक वेगळा सेक्शन केला होता. याच्या म्हणजे पहिल्या दिवशी स्प्रिंग रोल होते, फ्रेंच फ्राईज होते, परोठे होते, आणि हा आहे लाईव्ह स्टेशन जिकडे तुम्ही आमलेट करून घेऊ शकता. रमजानचा महिना असल्यामुळे ऑक्युपेशन बऱ्यापैकी लो होतं. तर पहिल्या दिवशी ब्रेकफास्टला मोजून 10 माणसं होती. दुसऱ्या दिवशी एक चायनीज ग्रुप आल्यामुळे जरा रेस्टॉरंट बऱ्यापैकी भरलेलं होतं. अरेंजमेंट चांगली होती. का स्पेशियस रेस्टॉरंट होतं ब्रेकफास्ट करता. आणि फॉर द प्राईस यू पे, ब्रेकफास्ट स्प्रेड वॉज क्वाईट गुड. डे 2ला मी निघालो होतो आता लंकावी केबल कार बघण्याकरता. रस्त्याच्या सायनेजेस खूपच चांगले आहेत, त्यामुळे विदाऊट GPS तुम्ही फिरू शकता. ट्रॅफिक अतिशय कमी होता, कारण का रमजानचा पिरियड असल्यामुळे, आणि ओव्हरऑल लंकावीमध्ये ट्रॅफिक तसाही खूपच कमी आहे. फॉरेस्ट एरिया लंकावीमध्ये बऱ्यापैकी आहे, आणि समुद्रकिनाऱ्याला लागलेले असल्यामुळे दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनटाला कुठला ना कुठला रस्ता तरी तुम्हाला कुठल्या तरी किनाऱ्यावरनं घेऊन जातो. अतिशय सुंदर डेव्हलप केलेला हा एरिया आहे. लंकावीचा एरिया मला वाटतं मोजून 60 स्क्वेअर किलोमीटर असेल, त्याच्या आसपास. इकडे सेल्फ ड्राईव्हच्या गाड्या एअरपोर्टवरती सुद्धा तुम्हाला साधारण 70 रिंगेट म्हणजे 1400 रुपये दिवसाला छोटी गाडी म्हणजे 5 सीटर सिडन हे मिळू शकते. मोठ्या गाडीला जवळपास ते 120 रिंगेट घेतात. दॅट इज अराउंड 2400 रुपीज. तर 1 रिंगेट इज अप्रॉक्सिमेटली 20 रुपीज. सो तुम्ही त्याने मल्टिप्लाय करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडे त्या प्रमाणामध्ये पब्लिक बसेस नाही आहेत. ऑलमोस्ट प्रत्येकाकडे स्वतःची गाडी आहे, आणि येणारे जे टुरिस्ट आहेत हे 99% स्कूटर किंवा गाडी हे एअरपोर्टवरूनच पिकअप करतात. त्यामुळे पब्लिक टॅक्सीज पण आम्हाला खूपच कमी दिसल्या, रादर दिसल्याच नाहीत. मोजून 3 किंवा 4 टॅक्स्या दिसल्या. लँडमार्क्स खूप सुंदर आहेत, त्यामुळे GPS आवश्यकता लागत नाही. GPS असाल तुम्ही कदाचित 2 मिनटं लवकर पोचाल, आणि खूप डिसिप्लिन ट्रॅफिक आहे. कुठेही ही स्कायबसच्या स्टेशनपर्यंत जायला पार्किंग लॉटपासून त्यांनी एक इलेक्ट्रिकली ऑपरेटेड बस ठेवली होती, ज्याची फॉर विच 10 रिंगेट ते चार्ज करायचे अप अँड डाऊन. अंतर फार नाही आहे, पण ज्या लोकांना डिसेबिलिटी आहे चालायची किंवा त्रास आहे त्यांच्याकरता एक चांगली सोय आहे की तुम्ही डायरेक्टली केबल स्टेशनपर्यंतच तुम्हाला ते नेऊन सोडतात. हे आहे केबल स्टेशन लंकावीचं, जिकडे बरीचशी दुकानं आहेत, हँडीक्राफ्टची दुकानं आहेत, 7-Eleven आहे, मनी एक्सचेंज आहे. या लंकावी केबल कारचं तिकीट तुम्ही जर मलेशियन असाल तर 30 रिंगेट आहे, आणि इफ यू आर अ फॉरेनर 80 रिंगेट आहे. आम्ही घेतलं होतं त्या 80 रिंगेटचं, आणि आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज कवर केल्या नव्हत्या. ह्याच्यामध्ये त्यांनी 2-3 ॲट्रॅक्शन्स ॲड केलेले. एक 3D स्टुडिओ एक आहे, 3D थिएटर आहे. त्याच्यानंतर एक नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केला आहे वरती, ऑब्झर्वेशन डेकसारखा.
हे सगळं जर ॲड केलं तर द फेअर इज 130 रिंगेट, जवळपास 2700 रुपये. हा शेवटचा भाग जो आहे हा 45 डिग्रीज अँगलनी वर येतो आणि दिस इज द स्टीपेस्ट केबल कार इन द वर्ल्ड. हे केबल कारचं कन्स्ट्रक्शन त्यांनी जवळपास 16-17 महिन्यात पूर्ण केलेलं आहे. आणि हा आहे तो ऑब्झर्वेशन डेक जो 8 वर्षापूर्वी नव्हता, जो आता सुरू केला आहे. हा केबल कार आहे. दिस इज द डेक विच आय वॉज टॉकिंग अबाउट. ही एक कॉगविल ट्रेन त्यांनी केलेली आहे केबल स्टेशनपासून खाली केबल ब्रिजपर्यंत जायला. आणि हे आहे लंकावीचं फेमस केबल स्टे ब्रिज, जो 2 डोंगरांना कनेक्ट करतो. तुम्ही माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट सिनेमा जर बघितला असेल तर ह्या ब्रिजचं बरंच सिनेमाचं बरंचसं शूटिंग ह्या ब्रिजवरती केलेलं आहे. 2 डोंगरांच्या मध्ये हा बांधलेला असल्यामुळे अतिशय सुंदर, म्हणजे दोन्ही साईडला ग्रीनरी. थोडासा मध्ये एक त्यांनी ग्लासचे मेंबर्स ठेवले होते फ्लोरिंगला, जे घासून खराब झालेत, म्हणजे व्हिजन त्याची गेलेली आहे पूर्णतः. 15 महिन्यामध्ये त्यांनी हा पूर्ण केला होता केबल स्टे ब्रिज पूर्ण. मी सुरुवात केली नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर तासभर स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. अतिशय सुंदर स्विमिंग पूल आहे, इन्फिनिटी पूल आहे, जो ऑलमोस्ट समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत जातो. आणि बऱ्यापैकी साईज मोठी आहे, ऑलमोस्ट 20-25 मीटर लांबी आणि 25 मीटर रुंदी पूलची आहे. समोर दिसतोय तो स्पा आहे आणि समोर रिसेप्शन एरिया आहे बेबॉक हॉटेलचं. हे टॉवेल स्टेशन आहे, जिकडनं तुम्ही टॉवेल घेऊ शकता स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर किंवा आत जायच्या आधी. हे रिसेप्शन एरिया आहे दयांग बीचची. तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो तो सेनांग बीचला. तर बीचपर्यंत बेसिकली आयडिया होती पेनांगमधले रस्ते एक्सप्लोअर करायचे, नवीन जागा एक्सप्लोअर करायच्या. बीच हा आमच्याकरता टार्गेट नव्हता, कारण का एक तर मी दुपारी 2-2:30 वाजता त्या ठिकाणी पोचलो होतो. त्यामुळे उन्हामध्ये काय बीचवरती जायची आमची इच्छा नव्हती. पण सेनांग हा जिओ नॅशनल पार्क मधनं जाणारा हा रस्ता आहे. दोन्ही साईडला सुंदर ग्रीनरी आहे. आणि पेनांगचा एक अतिशय सुंदर गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठेही जा, तुमचे हॉटेलचे लँडमार्क फक्त लक्षात ठेवा, ॲड्रेस. आणि तुम्ही रस्ता जरी चुकलात तरी 10 ते 15 मिनटामध्ये परत तुम्हाला कुठला ना कुठं तरी इंटरसेक्शन येतो, जिकडनं तुम्ही तुमच्या हॉटेलच्या साईडचा रस्ता घेऊ शकता. बेसिकली रस्ते अत्यंत सुरेख आहेत. कुठेही ट्रॅफिक नाहीच आहे म्हणा, तो जाम कुठला होणार. हे एक ओशन पार्क आहे, अंडर वॉटर सी वर्ल्ड. तर लंकावीचा खर्च तुम्हाला सांगितलं, ऑन ॲन ॲव्हरेज पर पर्सन हा 40,000 ते 45,000 रुपये येतो. 18,000 तिकिटाचे, 10,000 हॉटेलचे, एक 10,000 जेवणाचे आणि इतर खर्च. तर पर पर्सन 40,000मध्ये ह्याच्याहून सुंदर डेस्टिनेशन कदाचित तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे इंटरनॅशनल डेस्टिनेशनला तुम्हाला जायचं असेल तर दिस प्रॉब्ली कॅन बी वन ऑफ द बेस्ट, चीपेस्ट अँड मोस्ट ब्युटिफुल लोकेशन वेर यू कॅन गो. हे कुवामधलं ईगल स्क्वेअर आहे, जिकडे ईगलचा एक मोठा मॉन्युमेंट. ईगल बहुतेक लंकावीचा नॅशनल पक्षी आहे. त्यामुळे अतिशय सुंदर पार्क केलेला आहे. रमजानचा महिना असल्यामुळे इल्युमिनेशन चांगलं होतं. बरेच बांधव आपल्या फॅमिलीला घेऊन इकडे जेवणाचा आनंद घेत होते या पार्कमध्ये. डे 4ला आम्ही परत निघालो होतो बाहेर हॉटेलनं. कुठल्याही ठिकाणाला न जायचं, डेस्टिनेशन न ठरवता आम्ही गेलो होतो. हे एक चायनीज टेम्पल होतं आणि त्याच्यात बाजूला सत्यश्री साईबाबाचं एक काय आपण प्रेयर हॉल होता.
तिकडनं आम्ही गेलो एका नॉर्थ ऑफ लंकावी. हा समुद्रकिनारा आहे, एक छान हे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि इकडनंच आम्ही बोट राईड घेतली होती, जी मॅनग्रूव्ज टूर म्हणतात त्याला, जी पुढे जाऊन मंकी फीडिंग, त्याच्यानंतर इगल वॉचिंग आणि साधारण 1-2 तासाची क्रूज होती. याच्याकरता प्रायव्हेट बोट आम्ही घेतली होती. साधारण एक 6,000 रुपये, 6,500-7,000 रुपये चार्ज केले होते या बोटीकरता 2 तासाच्या टूरला, विच वॉज क्वाईट वर्थ. ही जी जेटी आहे जिकडनं हे टूर्स कंडक्ट करतात ते, एक छोटी बोट आहे जी विथ कॅपॅसिटी ऑफ अबाउट 10. हा हे आहे क्लेम जिओ फॉरेस्ट पार्क. बेसिकली मॅनग्रूव्स. लंकावीमध्ये जवळपास 99 आयलंड्स आहेत. त्यापैकी केडा, KEDH, हे सगळ्यात मोठं आयलंड आहे, ज्याच्यामध्ये विच इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन. बाकी सगळे आयलंड जे आहेत ते असे इनॅबिटेट आहेत, ज्याचं समोर तुम्हाला दिसेल तिकडे हॅबिटेशन काही दिसणार नाही. हे बोटिंग करण्याकरता 2-3 वेगवेगळे जेटीज आहेत. हा दुसरा जेटी होता जिकडनं तुम्ही बोटिंग स्टार्ट करू शकता. हा टूर बेसिकली मॅनग्रूव्ज मधनं जायचा असल्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या डोंगरांना प्रदक्षिणा घालत एक फिश रेस्टॉरंट होतं. फ्लोटिंग रेस्टॉरंट म्हणताना येणार नाही, पण समुद्राच्या किनाऱ्याला होतं. सुंदर बोट राईड होती. आता आम्ही जात आहोत एका केव्हमधनं. लो टाईड असेल तरच ही बोट ह्या केव्हमधनं जाऊ शकते, अदरवाईज या डोंगराला वळसा घालून जातात. बेसिकली थोडीशी दनांगची आठवण आली, जिकडे हॅनॉयमध्ये जिकडे असे असंख्य केव्ज आहेत. हॅनॉयपासनं एक हॅलॉंग बे नावाची एरिया आहे, जिकडे जवळपास 1,000 माउंटन्स समुद्रामध्ये आहेत. आणि त्याच्या बऱ्याचशा माउंटन्समध्ये अशा केव्ज आहेत, जिकडनं त्या बोटी आतमधनं जाऊन तुम्ही बाहेर येऊ शकता. तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला त्या केव्सचं व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला या टूरबद्दल काही माहिती हवी असेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही टेक्स्ट करू शकता. मी तुम्हाला अवश्य रिवर्ट करीन. साधारण ॲव्हरेज 40,000 रुपये पर पर्सनमध्ये एखादा बाहेरचा देश जर बघायचा असेल तर ह्याच्यापेक्षा सुंदर डेस्टिनेशन दुसरं नाही आहे. उत्कृष्ट समुद्रकिनारे आहेत, ज्याला जो फिश लवर आहे त्याच्याकरता ही जागा तर अतिशय उत्तम आहे. हा आहे मंकी फीडिंग स्पॉट, जिकडे तुम्ही केळी येताना घेऊन आणू शकता आणि यू कॅन फीड देम. दॅट इज प्रॉब्ली द ओनली फूड दे गेट एक्सटर्नली. इकडनं जाता आता आम्ही पुढे चाललो आहे इगल वॉचिंग प्लेसला. इकडे आकाशामध्ये तुम्हाला ईगल्स उडताना दिसतील. काही ठराविक दिवशी इकडचं लोकल गव्हर्नमेंट त्यांच्याकरता चिकनचं नाश्ता घेऊन येतात. इट्स अ गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोग्राम असं तो बोटवाला मला सांगत होता. आणि त्यावेळेला पक्ष्यांचा थवा तुम्हाला ईगल्सवरनं एक डझनाभारी एका वेळेला दिसतात.
आज तो दिवस नव्हता, त्यामुळे आम्हाला मोजून 10-12 ईगल दिसले तिकडे, पण त्या भागात ईगल्स भरपूर होते. तिकडनं निघालो आम्ही शेवटच्या स्पॉटला, फिश पॉन्ड, जिकडे आर्टिफिशियल ब्रीडिंग फिशचं करतात. तिकडे एक छोटंसं रेस्टॉरंट पण होतं. आणि तुम्हाला जर एखादा मासा आवडला असेल तर तुम्ही तो तिकडनंच घेऊन तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला सांगू शकता. किती चांगल्या तुमच्या पद्धतीने करतील हा प्रश्न आहे, पण फ्रेश फिश खायची हौस तुमच्याकडे भागू शकते. तर परत सांगायचं झालं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे आम्ही तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन डेस्टिनेशन्स, त्याबद्दलची किंमत, कॉस्टिंग हे आम्ही देऊ शकतो. हे हॉटेल होतं ताज पॅलेस, जे आमच्या हॉटेलपासून एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर होतं. याचं जेवण एवढं सुरेख होतं की आम्ही जवळपास 4 वेळा या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. ॲव्हरेज डिश इकडची साधारण 25 ते 35 रिंगेटच्या मध्ये आहे आणि जेवणाची क्वालिटी अतिशय सुरेख होती. वॉकेबल डिस्टन्स आहे हे बेला विस्टा वॉटरफ्रंट हॉटेलपासनं. त्याच्यानंतर लंगसुका नावाचं एक हॉटेल आहे किंवा ग्रँड कॉन्टिनेंटल हॉटेल आहे, तिकडनं हे वॉकेबल डिस्टन्सला होतं. असंख्य हॉटेल्स इंडियन रेस्टॉरंट्स लंकावीमध्ये तुम्हाला सापडतील, सो जेवणाचा काही इश्यू नाही आहे. हा आहे डिपार्चर लंकावीचा, जिकडे बॅगेज स्क्रीन करून झाल्यानंतर आम्ही बॅगेज चेक इन करून इमिग्रेशन केल्यानंतर डिपार्चर हॉलमध्ये येऊन बसलो होतो. अतिशय छोटा एअरपोर्ट आहे आणि एका वेळेला 2 किंवा 3 फ्लाईट्स तुम्हाला टार्मॅकवरती दिसतील. आम्ही चाललो होतो त्याच विमानाने ज्या विमानाने आम्ही आलो होतो, म्हणजे रादर ज्या फ्लाईटने आम्ही आलो होतो तीच फ्लाईट इकडनं रिटर्न होते सकाळी 11:30 वाजता. आणि इंडियन टाईमप्रमाणे दुपारी 1:30 वाजता ही बँगलोरला पोचेल. 3.5-4 तासाचा फ्लाईंग टाईम आहे आणि त्यातनं तुम्ही 2.5 तास परत मायनस करा इंडियन टाईमकरता. छोटासा रनवे आहे, छोटा एअरपोर्ट आहे, समुद्राच्या किनाऱ्याला लागलेला आहे, त्यामुळे तुम्ही टेक ऑफ केल्यानंतर इमिजिएटली तुम्ही समुद्रावरच पोचता. अशा पद्धतीने आम्ही आमचा कंप्लीट केला लंकावीचा टूर. अतिशय सुंदर जागा ही आहे, इकॉनॉमिकल आहे. इकडे अजून एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे लिकर रेट्स हे जगातले सगळ्यात कमी इकडे आहेत. इम्पोर्ट ड्युटी नाही आहे, एक्सपोर्ट ड्युटी नाही आहे, वॅट नाही आहे. त्यामुळे ड्युटी फ्रीवरती जी बाटली तुम्हाला कुठली बाटली घ्यायची, साधारण 5,600 रुपयाला ग्लेनफिडिश व्हॅलिओजोल मिळते, ही लंकावीला साधारण 3,500-4,000ला मिळते. किंवा ब्लेंडेड विस्कीमध्ये तुम्ही जर कटीसार्क घेतलीत तर कटीसार्क लंकावीमध्ये 53 रिंगेट्सला आहे, म्हणजे रफली अराऊंड 1,060 रुपये, जी ड्युटी फ्रीमध्ये 1,800 किंवा 1,900 रुपयाच्या आसपास आहे. सो दिस इज वन व्हेरी गुड रिझन ऑफ कमिंग टू लंकावी. यू कॅन कॅरी 2 बॉटल्स बॅक वेन यू आर रिटर्निंग बॅक टू इंडिया. आणि बँगलोर एअरपोर्टवरती परत तुम्हाला ड्युटी फ्रीमध्ये जायची आवश्यकता नाही, कारण का लंकावीच्या एवढं स्वस्त लिकर पॉसिबली कुठेच नाही आहे. हा आहे बँगलोरचा टर्मिनल 2, जो लाल कलरमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता इकडनं परत आम्ही आमचा इमिग्रेशन करणार, बॅगेज कलेक्ट करणार, कस्टम्स क्लिअर करून परत आम्ही जाणार. इकडे बॅगेज क्लिअर केल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला बॅग टर्मिनल 1ला घेऊन जायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही लगेच बॅगेज टर्मिनल 2लाच चेक इन करू शकता आणि तुम्ही तुमचे हात हलवत टर्मिनल 1ला इंटरकनेक्टिंग बस पकडून जाऊ शकता. हे आहे इमिग्रेशनचे काउंटर्स. जवळपास 20-25 काउंटर होते, त्यामुळे प्रत्येक काउंटरमध्ये 10-15 लोकांची लाईन होती. 5 मिनटं लागली आम्हाला इमिग्रेशन करायला. आणि टर्मिनल 2 बांधताना खूपच सुंदर बांधलेलं आहे, म्हणजे आर्किटेक्चरल मार्वल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. 30 वर्षापूर्वी मला आठवतं आहे, ज्या वेळेला इंडियामध्ये परत यायचो बाहेरनं, त्यावेळेला इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं आपल्या एअरपोर्टवरती आल्यानंतर एस टी स्टँडवरती आल्यात आपल्याला भास व्हायचा. आता एक्झॅक्टली उलटं होतं. तुम्ही इकडनं बाहेर पडलात, बँगलोरहून बाहेर पडलात आणि बाहेर गेलात
तर बँगलोरच्या मनाने बाहेरचे एअरपोर्ट्स फारच किरकोळ वाटतात हल्ली. चला, बऱ्यापैकी प्रगती भारत देशाने केलेली असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ बघण्याकरता धन्यवाद. काही चुकलं असेल तर कॉमेंट जरूर करा. काही इन्फॉर्मेशन हवी असेल तरी करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅव अ नाईस डे.